लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी। अशा प्रकारचं संतांच्या चरणावर मस्तक ठेवल्याच्या नंतर जी आपली मनामधली जी वासना आहे, वाईट वासना आहे, कारण वासना ही फार प्रबळ आहे। भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात अंतकालेच मामेव स्मरण मुक्तः कलेवरम हे प्रयाती सम्मत भाव याती नास्तत्रय संशय। अशा प्रकारचा जन्म घेणे लागे वासनेच्या जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, कारण वासना ही प्रबळ आहे। तुम्हाला सांगतो किती आपण परमार्थ करा, कारण काही काही माणसं शेवटच्या अवस्थेला सुद्धा, आता बघा ना कोरोनाच्या काळामध्ये माणसांनी किती नवे काढमा टाकणं दिला, काढमा टाकणं दिलं, असं बरंच झालं, परंतु ज्यांनी खरंच काढले नाही ते बी जगले ना। पण वासना, आपल्या वासनेवर बोलायची, वासना इतकी प्रबळ आहे की ती काय करेल त्याचं सांगता येत नाही। म्हणून ती वासना जाण्यासाठी त्या असणार आपण संतांचं भजन, भगवंताचं भजन आपण केलं पाहिजे। विठ्ठल विठ्ठल कारण आपला विषय असा होता की आपल्याला संतांकडे यायचं होतं। संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भाविदास झालो त्यांचा। कशामुळे तर संतांचा प्रभाव असा आहे की एक दृष्टांत देऊन सांगतो, पुढे चलतो। एकदा नारदजीला असा प्रश्न पडला की बाबा संत संत म्हणजे संत नेमकं काय, संतांचा प्रभाव काय असतो, संत कसे असतात। आणि मग त्यांनी भगवान परमात्म्याकडे येण्याचा विचार केला की आपण असणारा हा प्रश्न भगवंताला आपण विचारूया, असं विचारले। आणि त्याच्या मनामध्ये विचार आल्याच्या नंतर ते तिथून निघाले आणि भगवान परमात्म्याकडे त्या ठिकाणी नारदजी त्या ठिकाणी विना घेऊन नारायण 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 असा जय घोष करीत त्या ठिकाणी भगवान परमात्मा जवळ आले आणि त्यांनी विचारलं की देवा, बऱ्याच दिवसापासून मनामध्ये विचार करतोय की मला कृपा करून संत कसे असतात हे सांगा। त्यावेळेस भगवंताने सांगितलं, नारदजी तुम्ही एक काम करा, समोर असलेलं एक झाड आहे आणि त्या झाडावर एक सरडा बसलेला आहे, तो सरडा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल। परंतु नारदजीला जरा शंकाच आली, पण आता असणारा झाडावर असणारा तो भोवऱ्या सरोड हा कुठे आपल्याला बोलत असतो का, तो काय आपलं उत्तर देईल का? परंतु काय करणार, देवाची आज्ञा असल्यामुळं देवाज्ञा पाळावी लागली आणि नारायण नारायण करीत त्या ठिकाणी असणाऱ्या त्या झाडाजवळ गेले आणि तो असणारा सरडा पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्या सरड्याला नारदजीने प्रश्न केला, ए सरड्या, मला भगवान परमात्म्याने तुझ्याकडे पाठवलं की संत कसे असतात हे कृपा करून सांग। असं म्हणल्या बरोबर सरडा झाडावर खाली पडला असता त्याने प्राण सोडला। अशा प्रकारचं ते सरड्याने प्राण सोडल्याच्या नंतर नारदजी तर म्हणले हे वेगळंच झाला, आपण नुसतं बोललो की सरड्याने आपल्यासमोर प्राण सोडला, हे आपल्याकडून पाप कर्म घडलं। मग तोच नारदजी तिथून परत फिरले
आणि तोच प्रश्न बऱ्याच दिवस पुन्हा अजून 2-3 महिन्यांनी विचार करीत करीत असं आपल्याकडून का झालं. देवाने आपल्याला सरड्याला विचारायला सांगितलं. सरडा आपल्याला पाहिल्याबरोबर खाली पडला, पाहिल्याबरोबर सरड्याने प्राण सोडला. आणि पुन्हा तोच प्रश्न घेऊन नारजीला पुन्हा काय राहावं नाही. नारजी पुन्हा भगवान त्या मत्याकडे आले. नारायण 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 अशा नारायण श्रीमंत त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणाले, आता तू काय कर, समोर एक गाय वेलेली आहे म्हणली. आणि ती गाय वेलेली आणि ती गाय वेलेलीच वासरू बछड जे आहे ते तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल असं म्हणल्याच्या नंतर नाराजीला पुन्हा अजून त्या सरडीची आठवण झाली. म्हणजे सरडा पहिल्यांदा गेलो तो सरडा गेला आणि आता पुन्हा ही गायचं बछड जातंय का काय असा प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. परंतु काय करणार, देवाची देवाज्ञा असल्यामुळं नाकारता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी नाराजी त्या असणारी गाय, ज्या गायची डिलिव्हरी झालेली होती, ती गायच्या डिलिव्हरी झालेल्या त्या वासराला तो प्रश्न विचारला, अरे बछड्या, कृपा करून मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मला भगवान परमात्म्याने या ठिकाणी तुझ्याकडे पाठवलंय. का पाठवलंय तर कृपा करून हात जोडून विनंती की संत कसे असतात, संतांचा प्रभाव काय असतो, कृपा करून मला सांग. असं म्हणल्याबरोबर त्या वासराने नाराजीला पाहिलं की लगेच प्राण सोडला. आणि प्राण सोडला की पुन्हा हे पाप कर्म घडलं. म्हणजे आता हे अवघडच झालं गड्या. आता पहिल्या मी सरडा गेला, आता वासरू गेलं. पण आता काय करणार म्हणून नाराजी उदास अंतकरणाने तिथून निघाले. आणि तोच प्रश्न पुन्हा अजून बऱ्याच दिवसांनी तोच मनामध्ये प्रश्न धरून पुन्हा त्या ठिकाणी नारायण 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 अशा प्रकारचं नारायण नारायण करीत त्या ठिकाणी भगवान परमात्म्या जवळ आले आणि भगवंताला प्रार्थना केली, देवा आता दोन पाप कर्म घडले, आता तरी कृपा करून मला संत कसे असतात हे सांगा. असं म्हणल्याबरोबर भगवंताने पुन्हा अजून तिसराच उद्योग सांगितला. भगवान परमात्मा म्हणाले, तो असणारा समोरचा राजवाडा आहे आणि त्या राजाची पत्नी आता डिलिव्हरी झाली आणि तो मुलगा त्या प्रश्नाचं उत्तर देईल. नारदजीने तर कपाळावरच हाणून येतो. म्हणले आता पहिले 2 पाप कर्म झाले आणि आता हे राजा आपल्याला याचा जर मुलगा गेला तर हे आपल्याला सुट्टी देईल का, आपल्याला फासावर दिल्याशिवाय राहणार नाही. पण आता काय करणार, देवावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी नारदजी निघाले. आणि निघत असताना असणारी ते राजाची पत्नी, असणारी डिलिव्हरी तिची झाली होती आणि असणार ते तहानं बाळ, त्या तहान्या बाळाला त्या ठिकाणी नारदजींनी हात जोडले मनापासून आणि विचारलं, बाळा कृपा करून संत कसे असतात हे सांग. असं सांगितल्या बरोबर काय झालं समाधान महाराज, तो मुलगा बोलू लागला आणि म्हणाला, नारदजी तुमचं दर्शन पहिल्या जन्मामध्ये मला झालं आणि पहिल्या जन्मामध्ये तुमचं दर्शन झालं त्यावेळेस मी सरडा होतो आणि सरडाच्या जन्मातून मी सरडा होतो, मी मरण पावलो आणि पुन्हा दुसरेही तुम्ही मला भेटलात आणि तिथून पुन्हा मला असणारा उत्तम प्रकारचा माणसाचा देह मिळाला. असा तुमचा संतांचा प्रभाव आहे. म्हणून हे संत श्रेष्ठ आहेत. विठ्ठल म्हणून महाराज म्हणले की बाबा तुम्ही काय करा की तुम्हाला शरण जायचंय तर संताजवळ जा. या अभंगाच्या तिसऱ्या संत
संत समागमे धरावे तातडे, धरावे आवडी, करावे तातडे परमार्थाची. अशा प्रकारचे महाराजांनी सांगितलं की तुम्ही संतांची संगत धरा. संतांच्या संगती मनोमार्ग गती एवढंच नव्हे तर महाराज म्हणतात लागोनिया पाया विरली तो तुम्हाला करे बोला मुख्य नाम विठ्ठल विठ्ठल हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. आणि महाराज म्हणले या ठिकाणी की असणारा हा सुख सोहळा कीर्तन कुठे इथंच, भजन कुठे इथंच, पूजन इथंच, नामस्मरण इथंच, जन्म इथंच. म्हणून तुकोर नामदेव महाराज सुद्धा एका ठिकाणी म्हणतात वैकुंठाशी आम्हा नको धाडो हरी सदा वास दे पंढरीचा. अशा प्रकारचं नामदेव महाराज सुद्धा म्हणतात वैकुंठाला आम्हाला नको. काही संत वैकुंठाची मागणी करतात आणि काही संत वैकुंठाची मागणी करत नाही. म्हणून नामदेव त्याच्यापैकी नामदेव महाराज आहेत. वैकुंठाशी आम्हा नको धाडो हरी सदा वास दे पंढरी. वैकुंठा जाऊन काय बा करावे उगच बैसावे तिथे. अशा प्रकारचं वैकुंठ हे जुनाट कोपट. पूर्वी आपली कोपट होती ना, कोप करायची आड टाकायची आणि त्याला कोप म्हणायचे. तसं नामदेव महाराज सुद्धा त्या वैकुंठाला कोप समजायचे. ते जुनाट कोप आहे. तिथं जाऊन काय करावं, तिथं असणारा हा आनंद सोहळा स्वर्गामध्ये नाही. सर्व जे काय आहे ते या ठिकाणी आहे. स्वर्गीचे आमारे असणारे स्वर्गीचे देव इच्छिता की देवाना मृत्यूलोकी जन्मा. अशा प्रकारचे देव सुद्धा तिथे या ठिकाणी आम्हाला या मृत्यू लोकांमध्ये आमचा जन्म मिळावा अशी अपेक्षा करतात. म्हणून आपण या ठिकाणी असणारा सुंदर देव या भगवंताच्या चरणामध्ये आपण घातला पाहिजे. आपण या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी एकदा भजन म्हणायचं. विठ्ठोबार
भगवत परमेश्वराचे या ठिकाणी आपण सर्वांनी टाळ्या वाजवून भजन म्हणायचे. जय गोपाल कुमारी या ठिकाणी महाराज आपल्याला शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे हे लोकीचे व्यवहार नका थोडे डोळे थोडे शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून या ठिकाणी महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात की बाबा तुका म्हणे
शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात की सुंदर प्रकारचा व्यवहार करा आणि डोळ्यावर कसल्या प्रकारची धुंदी येऊन नका देऊ असं अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. क्षणोक्षणी हाचे करावा विचार नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. अशा प्रकारचा या ठिकाणी आपण आजच्या वैकुंठवासी आदरणीय पार्वतीबाई अजिनाथ यादव यांचा असणारा आजचं प्रथम पुण्यस्मरण आणि ह्या निमित्ताने हे अभंग घेतलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस मनुष्य या ठिकाणी हा देह सोडतो आणि सोडल्याच्या नंतर गरुड पुराणामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. हे असणारा जो आत्मा आहे तो आत्मा 13 दिवस या ठिकाणी इथे राहतो आणि 14व्या दिवशी इथून तो प्रयाण करतो. 10 दिवस सगळे पाहुणे रावळ्यांच्या हृदयामध्ये तो आत्मा वास करतो, मनामध्ये राहतो. आणि 10व्या दशक्रिया विधी झाल्याच्या नंतर 11वा 12वा आणि 13वा 3 दिवस गोड जेवण करू आणि 14व्या दिवशी सुंदर प्रकारचं भोजन करू त्या आत्म्याला स्वर्गाच्या मार्गाने त्याला मार्ग मोकळा होतो. आणि असणारा जो वर्षाचा काळ आहे म्हणजे गेलेल्यापासून असणारा आजचंही प्रथम पुण्यस्मरण या दिवशी तो आत्मा पुन्हा या ठिकाणी येतो आणि असणारा जीव लोकांमध्ये वर्ष मध्ये बरेच सांगितलेलं आहे मध्ये जे पाप पुण्य आहे ती वर्षामध्ये ती भोगावं लागतं. आपले भोग भोगून या ठिकाणी वर्षाच्या तिथीला म्हणजे वर्ष श्राद्धाला तो आत्मा या ठिकाणी येतो आणि इथून पुन्हा त्याला जीवलोक प्राप्त होतो.
म्हणून या ठिकाणी असणाऱ्या त्यांना या ठिकाणी देवलोकामध्ये जागा मिळावी अशी भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो. तसेच असणारं त्यांचं कुटुंब आहे, एक मुलगा आदरणीय आमचे बऱ्याच दिवसांपासून पुढेचे डॉक्टरकीचा व्यवसाय त्यांचा आणि पारगावमध्ये नेहमी व्हिजिटला येणार, सगळ्यांची ओळखी पाळखी आणि खऱ्या अर्थानं या जगामध्ये एकच नातं असं सुंदर आहे, ज्या आईनं आपल्या खांद्यावर मुलाला घेतलं, हातामध्ये शेळी घेतली, एक डोक्यावर एक खांदा भरलेला छोटासा बांध आणि त्या बांधाने चालणारी आई, पोटाला चिमटा घेतला, पायात चप्पल घातली नाही, खायला स्वतःला कमी केलं पण मुलाला कमी 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 केलं नाही, सुंदर प्रकारचं डॉक्टर बनवलं. आज ही माता सगळ्या जगाच्या पाठीवर दुसरं कोणी विस्तार करणारी नाही, तर ही माता लहानपणी बालपणी आतुंडामध्ये लग्न केलेली, संन्यास केलेली फक्त ही आईच काढू शकते. म्हणून डॉक्टरांचे वडील बी अगोदरच वारलेले होते डॉक्टर. असा यांच्या दुःखाचा डोंगर यांच्या जीवनामध्ये आला. म्हणून आई माझी मायेचा सागर दिला ती गे आई वडील माझे किती थोर, काय त्याचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो आधार. आई माझी रख रख द्यावा कष्टाच्या तिने तुडविले काट्याचे फास. चंद्राची कोर शीतल छायेमध्ये आई तुलाच ग मागेल, आई देवापाशी ग तुलाच ग मागेल. आई अशा प्रकारचं आईला सागर, मायेचा सागर शब्द वापरला. शब्द बघा, मायेचा सागर हा शब्द वापरला. म्हणून आई सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. उन्हात बाळ असलं तर आई सावलीला ये म्हणते. सूर्य इतका मोठा इतका मोठा इतका मोठा, सकाळी सूर्य उगवल्याच्या नंतर सगळ्यांचे काम सुरू होतात. इतका सूर्य मोठा, सूर्य इतका तापला इतका तापला इतका तापला की सगळे उन्हातली माणसं सगळे सावलीला गेली, इतका तापला. परंतु आई कधीच तापली नाही. म्हणून सूर्यापेक्षा आई श्रेष्ठ आहे. समुद्र इतका मोठा इतका मोठा,
वरून किती पाऊस पडला तरी त्याचं 1 इंच भरही पाणी वाढत नाही आणि सगळ्या नदी नाल्याचं पाणी पोटामध्ये सामावून घेण्याची ताकद त्या समुद्रामध्ये इतका मोठा, पण त्याच्यामध्ये एक दोष आढळला, तो म्हणजे त्याचं पाणी खरड. आई कधी खरड झाली नाही, आई इतके गोड, म्हणून ह्या जगात आई श्रेष्ठ आहे. म्हणून म्हणतो देवा, तो मोक्ष, तो स्वर्ग तुलाच राहू दे. तो स्वर्ग, तो मोक्ष तुलाच राहू दे. पुन्हा एकदा याच आईच्या पोटी जन्म मिळू दे. पुन्हा याच आईच्या पोटी जन्म मिळू दे. जन्म दिला आज या ठिकाणी असणारा जगद्गुरु तुकोबरायांचा या ठिकाणी 4 चामनाचा अभंग घेतला. तसेच या ठिकाणी यादव कुटुंब आदरणीय दत्तात्रय डॉक्टर दत्तात्रय यादव यांचे मामा पुढे त्यांच्या मामाचे गुणगान गात असते, म्हणून त्यांना या ठिकाणी धन्यवाद. आणि त्यांचे सगळे चुलते, सगळं कुटुंब, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर आहे. म्हणून आदर्श असं हे कुटुंब आहे, मालकरी आहे, म्हणून त्यांना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि सगळ्यांना एक महत्वाची सूचना या ठिकाणी मी देऊ इच्छितो. एक भगवंताच्या मुखामधून श्लोक आलेला आहे, कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूः संगस्तव कर्मणि. अशा प्रकारचा एक सुंदर प्रकारचा श्लोक मी या ठिकाणी आदरणीय ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर जगाला आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी आज मी त्यांच्यासाठी एक श्लोक घेतलेला आहे. ज्या माणसानं आज संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर जगामध्ये त्याचं नाव गेलं, ज्यांनी सुंदर प्रकारचं कर्म केलं, कुटुंबापासून बाजूला राहिले, ज्यावेळेस संसाराचा त्याग करावा लागतो त्याच वेळेस माणसं कुठेतरी मोठे होत असतात आणि कसल्याच प्रकारचा स्वार्थ त्या ठिकाणी केलेला नाही. म्हणून सगळ्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आदरणीय जरांगे पाटील यांना आपण 24 तारखेपर्यंत आपण सर्वांनी सावध राहायचे. कारण ज्या बापाने फाटकं पनेल घातलं, फाटकी चप्पल घातली
अतिशय कष्टाने शिक्षण दिलं. आज पोरांच्या मनामध्ये अशी परिस्थिती, 100% मार्क पडलेले मुलगा, त्याला अपेक्षा आहे मी कधी लागेल, आणि आई बाप सुद्धा वाट पाहते की आज ना उद्या हा मुलगा लागेल. कारण जमीन विकून काहींनी मुलं शिकवली आणि आज ती मुलं लागत नाहीत. काहींचे 50% वाले लागतात आणि आपले 100 वाले लागत नाही. ही दुर्दैवी परिस्थिती आहे. म्हणून या ठिकाणी मी असणार सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण आता बहुतेक मिळण्याच्या मार्गावर आहे असं वाटतंय, तरी तर कवा दादा फटका होईल काय सांगता येत नाही. आपण आदरणीय मनोज जरांगे पाटील यांना आपण सपोर्ट करायचा आहे, एवढंच या ठिकाणी मी बोलतो. आणि झालेले 2 शब्द झालेली कीर्तन सेवा या ठिकाणी मी समाप्त करतो. ज्ञानेश्वर